नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत किंवा माहिती घेणार आहोत लास्ट इयर बीडीएस गव्हर्नमेंट कॉलेजचे कट ऑफ काय होते आणि यावर्षी त्यामध्ये काय फरक येऊ शकतो याबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत। सोबतच लास्ट इयरला या ऍडमिशन काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये किती कॉलेजेसनी पार्टिसिपेट केलं होतं याबद्दल सुद्धा माहिती घेणार आहोत। त्यामध्ये आपण गव्हर्नमेंट, प्रायव्हेट आणि डीम्ड युनिव्हर्सिटी या सर्व कॉलेजचे या ठिकाणी आपण कन्सिडरेशन करणार आणि हे जेही आपली कट ऑफ आहेत ते सर्व कट ऑफ आपण जेही कॅटेगरीज आहेत या ऑल कॅटेगरीला आपण काय लास्ट इयरचा कट ऑफ होता किंवा शेवटचा विद्यार्थी काय होता हे आपण या ठिकाणी क्लिअर करणार। आणि लक्षात घ्यायचंय आपण जे सध्या हे कट ऑफ देत आहोत हे कट ऑफ असणार आहे थर्ड राऊंडचे, कारण विद्यार्थ्याचं कन्फ्युजन होईल। कारण बऱ्याच वेळेस किंवा काही ठिकाणी जर आपण स्ट्रे वॅकन्सीचा विचार केला तर स्ट्रे वॅकन्सी मध्ये या कट ऑफ मध्ये थर्ड राऊंडच्या कट ऑफ मध्ये स्ट्रे वॅकन्सी 1, 2, 3 च्या कट ऑफ मध्ये विचार केला तर जवळपास 20-25 सुद्धा मार्काचा या ठिकाणी डिफरन्स आहे। तर त्यामुळे विद्यार्थी पालकांनी या ठिकाणी कन्फ्युजन करून घ्यायचं नाहीये, कारण जेही कट ऑफ आहेत या कट ऑफ मध्ये जवळपास स्ट्रे वॅकन्सी मध्ये ह्यूज डिफरंट आपल्याला दिसून येईल। तर आपण जे कट ऑफ सांगत आहेत हे आपण थर्ड राऊंडचे कट ऑफ सांगत आहेत, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या नंतर कमेंट्स येतील। जसे एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स पाहिल्या की कट ऑफ खूप या ठिकाणी कमी सांगत होतात, पण लक्षात घ्या आपण त्याही व्हिडिओमध्ये राऊंड 3 चे आपण कट ऑफ दिलेले आहेत आणि याही व्हिडिओमध्ये आपण राऊंड 3 च्याच कट ऑफ बद्दल आपण डिस्कशन करत आहोत। ठीक आहे, तर या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचा ज्यावेळेस आपला फर्स्ट व्हिडिओ झाला त्या व्हिडिओ नंतर बऱ्याच विद्यार्थ्यांची बुकसाठी या ठिकाणी व्हॉट्सअप मेसेज, कॉल वगैरे आले। बऱ्याच विद्यार्थ्याला आपण या ठिकाणी सॉफ्ट कॉपी असेल, हार्ड कॉपी असेल, ज्या वेळी ज्या विद्यार्थ्यांना हवेत ते आपण या ठिकाणी पाठवून दिलेले आहेत। यानंतर जवळपास आपल्या या ठिकाणी 10 तारखेच्या नंतर आपले बुक आपल्या वेबसाईट वरती डायरेक्टली तुम्हाला यूपीआय पेमेंट करून या ठिकाणी घेता येतील। पण तत्पूर्वी ज्याही विद्यार्थ्यांना हार्ड कॉपी हवा असेल तर आपली पेमेंट केल्यानंतर ऍड्रेस डिटेल्स वगैरे आपल्या त्या ठिकाणी मेन्शन करावं लागतील। पण सध्यापर्यंत जर आपल्याला कोणाला हार्ड कॉपी हवा असतील तर जे काही या ठिकाणी व्हॉट्सअप वरती आहे त्या बुक बद्दल इन्फॉर्मेशन घ्या आणि त्यावरती तुम्ही पेमेंट करून आपली बुक मागवून घेऊ शकतात। लक्षात घ्यायचंय विद्यार्थ्याला एक कन्फ्युजन होते की तुमचं बुक घ्यायचा काय फायदा आहे, तर त्यासाठी मी एक स्क्रीनवरती एक विंडोवरती एक शेअर करेन पेज की आपल्या बुकमध्ये कशा प्रकारे या ठिकाणी माहिती दिलेली आहे की जेणेकरून आपल्याला याचा फायदा कसा मिळवता येईल। हे एक अंदाजपत्रक आहे, लक्षात घ्या कुठल्याही गोष्टीचा आपण एक अंदाजपत्रक देत आहे। अप्रॉक्सिमेटली आपली जेही प्रोसेस असेल त्या प्रोसेस मध्ये या कट ऑफ मध्ये सुद्धा कदाचित एखादी मार्काचा या ठिकाणी डिफरन्स पण येऊ शकतो। असं नाही की अप्रॉक्सिमेटली कट ऑफ मी दिलेले आहेत, याच्यामध्ये एखाद्या मार्काचा कट ऑफचा डिफरन्स येऊ शकतो। जसे मी मागेही सांगितलं होतं की आपल्या व्हिडिओची अॅक्युरेसी किंवा आपल्या कट ऑफची अॅक्युरेसी आतापर्यंत 97% आहे। टू बी फ्रँक मी ऍग्री करून तुम्हाला सांगत आहे, असं नाही म्हणणार की मी 100% देत आहे तुम्हाला। 97% आपण जे काही गेस देतो त्याची अॅक्युरेसी आतापर्यंतची आहेच। तर आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊ सर्वात की आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल बीडीएस चे कॉलेज किती आहेत। तर या ठिकाणी बीडीएस च्या कॉलेजचा विचार केला असता आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 37 बीडीएस चे कॉलेजेस आहेत। या 37 बीडीएस मध्ये फक्त आणि फक्त लक्षात घ्या फक्त आणि फक्त 4 बीडीएस चे कॉलेजेस आहेत। जसे की आपल्याला एमबीबीएस मध्ये बरेच होते, बीएमएस मध्ये बरेच असणार आहेत, पण या ठिकाणी जर बीडीएसचा विचार केला आपण तर बीडीएस मध्ये आपल्याला फक्त 4 गव्हर्नमेंटचे कॉलेज या ठिकाणी अवेलेबल असणार आहेत। सिमिलरली 4 गव्हर्नमेंट कॉलेज जर आपण इंटेक बाबत जर विचार केला असता तर 326 सीट्स आपल्याला या ठिकाणी मिळतात। नेक्स्ट आपल्याला बीडीएस सेमी गव्हर्नमेंटचा आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्याला 25 कॉलेज या ठिकाणी उपलब्ध आहेत। या 25 कॉलेजचा विचार केला असता आपल्याला जवळपास 2400 लक्षात घ्या जवळपास 2400 सीट मिळतात। याला मी स्टार मार्क करेल, थोडंसं सीट कमी जास्त असू शकतात। त्यानंतर डीम्ड युनिव्हर्सिटी मध्ये आपल्याला 8 कॉलेजेस या ठिकाणी मिळणार आहेत आणि 8 कॉलेजमध्ये टोटल आपल्याला 100चा सीट इनटेक आपल्याला या ठिकाणी पाहण्यास मिळणार आहे। सेम ॲज जसं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की या पूर्ण गव्हर्नमेंट कॉलेज आणि सेमी गव्हर्नमेंट या कॉलेजची प्रोसेस होणार आहे 85% मधून तुमच्या जे काही सीट्स असणार आहेत 85% मध्ये, पण डीम्ड युनिव्हर्सिटीची जी प्रोसेस होणार आहे ही होणार आहे आपली 100% सीट साठी एमसीसी काउन्सिलिंग अनुसार। लक्षात घ्या आणि याच्यामधल्या बीडीएसच्या जे काही सीट आहेत गव्हर्नमेंटच्या याच्यातल्या 15% जागेची सी काउन्सिलिंग होईल एमसीसी थ्रू आणि 85% जागेची काउन्सिलिंग होईल आपली स्टेट ऑफ महाराष्ट्र थ्रू। पण बाकीचे जे काही या ठिकाणी बीडीएस कॉलेज आहेत या बीडीएस ची 100% काउन्सिलिंग होईल आपली स्टेट ऑफ महाराष्ट्र
तर्फेच या ठिकाणी काउन्सिलिंग होईल. पण ज्या विद्यार्थ्याकडे महाराष्ट्रातला डोमिसाइल नाही पण विद्यार्थ्याला BDS ला ऍडमिशन घ्यायचं तर तो NRI कोटा अथवा या ठिकाणी इन्स्टिट्यूट लेवल कोटा की आपण त्याला मॅनेजमेंट कोटा सुद्धा या ठिकाणी म्हणू शकतो. इन्स्टिट्यूट लेवल कोटा किंवा NRI कोटा या कोट्यातनं सुद्धा एखाद्या विद्यार्थ्याजवळ महाराष्ट्राचं डोमिसाइल नाहीये पण महाराष्ट्राचं जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर या कोट्यातनं विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकतो. नेक्स्ट आपले डीम्ड युनिव्हर्सिटी. डीम्ड युनिव्हर्सिटीचा विचार केला असता या ठिकाणी तुम्हाला डोमिसाइल फ्री असतात सर्व गोष्टी. तर या ठिकाणी तुम्ही किती जरी लो मार्क्स असतील तर या लो मार्क्सला आपण जस्ट क्वालिफाईड जरी असाल आपण तर आपल्या महाराष्ट्रातील टॉप मधल्या टॉप कॉलेजमध्ये डीम्ड युनिव्हर्सिटीच्या ऍडमिशन मिळू शकतात. याच नंतर जे काही आपले व्हिडिओ येतील नेक्स्ट मध्ये त्यामध्ये मी तुम्हाला क्लेरिफाय करून सांगणार आहे की MCC काउन्सिलिंग कशी असते, स्टेट काउन्सिलिंग कशी असणार आहे, आयुष काउन्सिलिंग कशी असणार आहे, त्यांचे रूल्स रेग्युलेशन्स कसे असणार आहेत. व्हिडिओ आपले थोडेसे मोठे असतात पण खूप इन्फॉर्मेटिव्ह असतात की ज्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ पाहतात त्यानंतर तुम्हाला कुठला क्वेश्चन राहतच नाही एवढं मी लास्ट व्हिडिओमध्ये ऑब्झर्व केलं. तर मुलांच्या एवढ्या चांगल्या प्रतिक्रिया मी या ठिकाणी पाहिल्या आणि अशीच माहिती तुमच्या ऍडमिशन स्टार्ट पासून एंड पर्यंत तुम्हाला मिळत राहणार आहे. तर या ठिकाणी आता मेन जो कॉन्टेंट आहे आपला व्हिडिओचा की लास्ट इयरचे कट ऑफ आणि या वर्षीच्या कट ऑफ मध्ये एक्सपेक्टेड काय 2024 मध्ये जाऊ शकतात याबद्दल आपण डिस्कस करू. तर ओपनचा जर या ठिकाणी कट ऑफ पाहिला जवळपास 518 मार्क होता. हा कट ऑफ MBBS मध्ये जसं मी हाईक सांगितला होता तर त्या हाईक मध्ये जर आपण विचार केला तर हा 520 मार्कापर्यंत जाऊ शकतो. प्लस और मायनस 2 पर्यंत या ठिकाणी जाईल. BDSच्या कट ऑफ मध्ये जर आपण विचार केला तर एवढा मार्जिनल डिफरन्स यायचे चान्सेस खूप कमी असेल असं मला वाटतं. कारण यापेक्षा जर आपण BMS चा जर विचार केला तर BMS कट ऑफ मध्ये हा मार्जिनल डिफरंट हा खूप जास्त येऊ शकतो पण BDS मध्ये हा कट ऑफचा डिफरंट थोडाफार कमी येऊ शकेल. तशाच प्रकारे आपण गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटमध्ये आपण EWS चा जर विचार केला असता EWS कॅटेगरीचा तर अशा विद्यार्थ्यांना ज्यांना लास्ट इयरला 509 मार्क होता हा लास्ट विद्यार्थी होता पण यावर्षी याचाच कट ऑफ आपल्याला 500 जवळपास 12 पर्यंत जाऊ शकतो. याच्यामध्ये +3 और -2 येऊ शकतं. OBC मध्ये पण सेम असेल याच्यामध्ये 501 असेल या ठिकाणी आपल्याला जवळपास 504 मार्कापर्यंत जाऊ शकेल. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला +3 किंवा -2 या रेंजमध्ये हा कट ऑफ जाण्याचे ह्यूज चान्सेस असणार आहेत. लक्षात घ्या जनरलचा कट ऑफ मी तुम्हाला 2 सांगितला आहे. बाकीचे कट ऑफ थोडेसे वाढीव का सांगत आहे कारण बऱ्याच वेळेस जनरलचा विद्यार्थी या ठिकाणी BDS मध्ये एवढी ह्यूज अमाऊंट पेड करण्यापेक्षा या ठिकाणी अदर कोर्सेसला सुद्धा ऍडमिशनची प्रायोरिटी देत असतो म्हणजे लाईक दॅट DMS कोर्सेसला. ठीक आहे तर त्याच्यामुळे मी हा डिफरंट थोडासा कमी सांगितलाय आणि याच्यामध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय हे फक्त मी माझं इंडिव्हिज्युअल मत मांडत असतो. याच्यामध्ये कुठलाच CET सेल आपलं नीट UG काउन्सिलिंग याचा काही बेस नाहीये. लास्ट इयरच्या कट ऑफच्या अंदाजावर मी माझं इंडिव्हिज्युअल मत या ठिकाणी मांडत आहे. प्रत्येकाचं मत वेगवेगळं सुद्धा असू शकतं. ठीक आहे तर यामध्ये SC चा आपण विचार केला असता SC मध्ये 417चा आपण या ठिकाणी विचार केला तर या ठिकाणी 419 पर्यंत जाऊ शकतो. +2 किंवा -2 पर्यंत या ठिकाणी. ST बद्दल जर सांगायचं म्हटलं तर ST 299 पर्यंत जाऊ शकतो +2 किंवा -2 च्या रेंजमध्ये. VJDT आपण जर विचार केला तर VJDT मध्ये पण आपल्याला 475 ते 476 मी या ठिकाणी घेईल. +2 किंवा +3 आणि -2 या रेंजमध्ये कट ऑफ व्हेरिएशन येऊ शकेल. NT1 चा जर आपण विचार केला तर NT1 मध्ये जवळपास आपल्याला हा कट ऑफ 444 400 या ठिकाणी 46 पर्यंत गेलेला आपल्याला दिसू शकतो. त्यानंतर NT2 चा विचार केला असता 457 आहे पण हा कट ऑफ 460 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो. +3 आणि -2 आपण या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. सिमिलरली NT3 बाबत जर विचार केला हा कट ऑफ 473 वरून हा जवळपास 475 पर्यंत जाऊ शकतो. याच्यामध्ये +2 किंवा -2 मी या ठिकाणी गृहीत धरेल. ठीक आहे तर हे आपले गव्हर्नमेंट कॉलेजचे कट ऑफ असतील आणि लक्षात घ्या गव्हर्नमेंट कॉलेज या ठिकाणी जर या मार्काला एखादा विद्यार्थी घेत असेल तर बरेच विद्यार्थी या ठिकाणी MBBS सेमी गव्हर्नमेंट अदर स्टेट मध्ये सुद्धा या ठिकाणी विचार करतात. लक्षात घ्यायचं आणि खूप महत्वाचा पॉइंट आहे आणि या मार्काच्या नियर बाय मार्क्सला सुद्धा या ठिकाणी अदर स्टेटमध्ये MBBS मिळत असतात. त्यामुळे या ठिकाणचा जो मी हा कट ऑफ सांगितला याच्यामध्ये थोडासा डिफरन्स तुम्हाला सांगितला आहे. ठीक आहे त्यानंतर सेमी गव्हर्नमेंट जर विचार केला असता तर यामध्ये पाहिला असता तुम्हाला डिफरन्स किती जाणवतो लक्षात घ्या. याच्यावरूनच तुम्हाला लक्षात येईल की कट ऑफचे या ठिकाणी एवढा डिफरन्स
मदतीने येतो. जर BDS चे 4 गव्हर्नमेंट कॉलेज जर सोडले, अदर जेवढेही महाराष्ट्रामध्ये 25 कॉलेजेस आहेत, या 25 कॉलेजेसचा हा खूप मिनिमम कट ऑफ येत असतो. रिझन काय की जे विद्यार्थी जवळपास म्हणतो 340 मार्कापासून ते जवळपास या ठिकाणी 460 पर्यंत मार्क जे विद्यार्थी असणार, ते मॅक्झिमम विद्यार्थी BDS ला स्किप करून BMS ला प्राधान्य देत असतात. आणि लक्षात घ्यायचंय, आपण ज्याही वेळेस काउन्सिलिंग प्रोसेस घेऊ किंवा आपली प्रोसेस स्टार्ट होईल, याच्यामध्ये आपल्याला ज्या ब्रांचमध्ये किंवा ज्या कोर्समध्ये आपल्याला करिअर करायचं, याच कोर्सची आपण निवड करणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी जोही आपला या ठिकाणी कोर्स असेल, या कोर्समध्ये आपल्याला 4 वर्ष शिकायचंय आणि 4 वर्षानंतर आपल्याला पुढे 40 वर्ष किंवा आपण जोपर्यंत जगू तोपर्यंत या ठिकाणी त्याच फील्डमध्ये आपल्याला करिअर करायचंय. त्यामुळे विचारपूर्वक डिसिजन घेणं सुद्धा या ठिकाणी गरजेचं आहे. मी MBBS बाबत हा तुम्हाला गोष्ट बोलली नाही, पण ज्यावेळेस BDS, BMS, BHMS हा पार्ट येतो, या ठिकाणी विद्यार्थ्याला विचारपूर्वक या ठिकाणी डिसिजन घेणं महत्वाचं असतं. तर या ठिकाणी तुम्हाला 239 जो कट ऑफ असेल, हा कट ऑफ तुम्हाला या ठिकाणी 242 पर्यंत जाईल. कारण थोडेसे मुलांची संख्या जास्त आहे आणि मुलींची पण संख्या जास्त आहे, त्यामुळे 225 या ठिकाणी तुम्हाला कट ऑफ आहे. तिथे तुम्हाला जवळपास या ठिकाणी 225 आपण 227 या ठिकाणी कन्सिडर करायला हरकत नाहीये. EWS कोटा सेमी मध्ये नसतो, त्यामुळे मी तिथे नॉट अलाउटेड एनी कॅन्डिडेट या ठिकाणी मेन्शन केला आहे. नंतर या ठिकाणी जोही आपला OBC आहे, OBC मध्ये आपण या ठिकाणी 219 आहे, त्या ठिकाणी आपण 222 पर्यंत या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. त्यानुसार आपल्याला पाहता येईल. थोडंसं या ठिकाणी कट ऑफ बद्दल थोडंसं लेंथमुळे हे झालं आहे, तर विद्यार्थ्यांनी समजून घ्यायचा. लास्टचा कट ऑफ होता तो OBCचा आहे. नेक्स्टचा कट ऑफ जो होता आपला हा SCचा कट ऑफ असणार. SCचा आपला 219 आपण 222 वर आपण कट ऑफ हे करू शकतो. त्यानंतर STचा कट ऑफ, STचा जर पाहिला असता 164 STचा कट ऑफ आहे. या कट ऑफ मध्ये आपण या ठिकाणी 164 पासून आपण 3 मार्कना हाईक करू शकतो किंवा 2 मार्कने या ठिकाणी मिनिमायझेशन करू शकतो. नेक्स्ट आहे आपला VJDTचा जर कट ऑफचा विचार केला असता आपला 230 मार्क, याच्यामध्ये आपण +2 किंवा +1 यामध्ये आपण कन्सिडर करायला हरकत नाहीये. नेक्स्ट आहे आपला NT1 मधचा जर विचार केला असता तर 226 मार्क लास्ट इयरचा होता, यावर्षी 228 पर्यंत जाऊ शकतो आणि +T किंवा -1 या रेंज मध्ये हे मार्क्स राहू शकतात. सेम ॲज NT2 235 आहे, पण या ठिकाणी मी 4 मार्कना हाईक करेन, 239 पर्यंत जाऊ शकतो. +4 किंवा -2 पर्यंत हा कट ऑफ आपल्याला दिसून येईल. नेक्स्ट आहे आपला NT3चा जर विचार केला आपला तर 257 मार्क आपल्याला लास्ट इयरचा कट ऑफ होता, तर यावर्षी 258 किंवा 259 पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो. मॅक्झिमम या ठिकाणी जास्त डिफरन्स येणार नाहीये. दुसरी गोष्ट, या ठिकाणी या व्हिडिओ बद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन दिली आहे. ज्याही विद्यार्थ्याला या व्यतिरिक्त अडचणी असेल, या विद्यार्थी कमेंट्स मध्ये विचारू शकतात. महत्वाची गोष्ट आहे, बरेच विद्यार्थी पेड काउन्सिलिंग साठी या ठिकाणी कॉल करत होते, पण या ठिकाणी कॉल केल्यानंतर त्यांचा एकच क्वेश्चन होता की मला या मार्काला या ठिकाणी ऍडमिशन मिळेल का. तर लक्षात घ्यायचं, जोही आपला पेड काउन्सिलिंगचा नंबर आहे, खरंच आपल्याला या ठिकाणी काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल तरच या नंबरवरती कॉल करा. बरेच विद्यार्थ्याचे पालकाचे असे कॉल येतात की माझा या ठिकाणी एवढा स्कोर आहे, एवढ्या स्कोरवरून मी या ठिकाणी मला कॉलेज मिळेल का. त्यासाठीच आपण या व्हिडिओ सिरीज चालू केल्या आहेत. ऍज वेल एज आपल्या बुकमध्ये त्या संदर्भातच माहिती सुद्धा दिलेली आहे. त्यामुळं खरंच जे काही जेन्युइन, कारण काय होतं, एक सर्टन लिमिट पर्यंत आपण कॉल घेऊ शकतो, पण कॉल खूप येतात, त्याच्यामुळं जे ऍक्च्युअल जेन्युइन कॅन्डिडेट आहेत त्यांना या ठिकाणी वेळ देता येत नाहीये. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्याच्या, इव्हन पेडचे देखील विद्यार्थी या ठिकाणी बरेच आज वेटिंग वरती, म्हणजे ज्यावेळेस आपला फर्स्ट सेशन झाला MBBS व्हिडिओचा त्यावेळेसपासूनच्या गोष्टी आपल्याला चालू झालेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी पालकांना खरंच जेन्युइन या ठिकाणी जॉईन करायचं असेल तर आपण या ठिकाणी जॉईन करा. ऍड्रेसेस दिलेले आहेत, फोन नंबर दिलेले आहेत. पण आपल्याला काही जरी या ठिकाणी डाऊट्स विचारायचे असेल तर आपण YouTube चॅनलवर कमेंट करून विचारू शकतात. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.